जय जय रघुवीर समर्थ। श्लोक। उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे। जनी सज्जना वादतेची वाढवावा, पुढे मागता शोक जीवी धरावा। अर्थ। कल्पवृक्षातळी म्हणजे कल्पवृक्ष हा देणारा वृक्ष आहे। जर त्या वृक्षाखाली उभा असून सुद्धा आपण दुःखाचा विचार केला तर आपल्या अंतःकरणात ते दुःख कायम घर करून राहील। जनी सज्जना म्हणजे समाजात किंवा सज्जनात म्हणजेच चांगल्या लोकात राहूनही जर कोणी वादविवाद आणि दुःखाचे रडगाणे गात असेल तर त्याला कधीच समाधान मिळत नाही। अशा व्यक्तीला जगात कोठेही शांतता मिळणार नाही, असं आपल्याला या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेलं आहे। आपल्या आजूबाजूला कितीही दुःखाची परिस्थिती असली, आपले मन कितीही दुःखी झाले तरी, आपल्या भोवती संकटे आहेत तरी आपण त्यातच राहिलो तर आपले दुःख अंतःकरणातून वाढतच जाणार आणि ती परिस्थिती आपण बदलू शकणार नाही। म्हणून आपण सज्जन लोकांसोबत राहून समाजामध्ये चांगले सत्पुरुष संत यांचे विचार आत्मसात करून त्या दुःखावर मात करून त्याचा त्रास न करून घेता आपण परिस्थिती बदलू शकतो। आणि ते करण्यासाठी फक्त आपली मनस्थिती चांगली हवी आणि आपले विचार चांगले पाहिजेत। आपण त्या परिस्थितीतून लगेच बाहेर पडू शकू, असं आपल्याला या श्लोकामधून समर्थ बोध देतात, सांगतात। जय जय रघुवीर समर्थ।